नमस्कार. स्वामी पूजन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मंगळवार अधिक मास गुरुचरित्रातील हा दिव्य अध्यायाच्या दिवशी धनलाभ होतो. श्री गुरुचरित्रातील 18वा अध्याय धनलाभ आणि दरिद्री निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या अध्यायाच्या नित्य पठनाने किंवा श्रवणाने अधिक आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धी प्राप्त होते अशी दत्त संप्रदायात मान्यता आहे. धनलाभ आणि समृद्धीसाठी अन्य महत्वाचे अध्याय. अध्याय 18वा धनप्राप्ती आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी. अध्याय 48वा गुरुनिष्ठेला विपुल समृद्धी प्राप्त होते. अध्याय 12वा दैन्य आणि दरिद्र यांचे निवारण होते. अधिक मासात गुरुचरित्र पठनाचे नियम आता बघूया आपण. तर वाचनाला सुरुवात करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. नंतर पोथी वाचनाच्या आधी व नंतर श्री दत्त महाराजांची पूजा करावी. 3. वाचन सात्विक वातावरणात आणि शुद्ध मनाने करावे. पारायण. गुरुचरित्र पारायण मिळेल दुप्पट लाभ, मनोरथ होतील पूर्ण. तर अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असलेला महिना आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक मासात भगवान विष्णूची पूजा व्रत करण्याला विशेष महत्व आहे. दत्तगुरूंना देखील भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. त्यामुळे या महिन्यात गुरुचरित्र पारायण करणे लाभदायक मानले जाते. पाहुयात अधिक मासात गुरुचरित्र पारायण कसे करावे, काय आहेत पारायणाचे नियम. अधिक महिना सुरू झाला असून या महिन्यात धार्मिक विधी पूजा पाठ केले जातात. भगवान विष्णूची आराधना विशेषतः या महिन्यात करतात. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णूचे अवतार हे दत्तगुरूंना मानले जातात. त्यामुळे या महिन्यात विष्णूची पूजा करण्यासोबतच दत्तगुरूंच्या गुरुचरित्र पारायणाचा संकल्प अनेक जण घेतात. अधिक मासात गुरुचरित्र पारायण करणे अतिशय शुभ व लाभदायक मानले जाते. मनातील काही इच्छा किंवा आपल्या कुटुंबात कायम सुख समृद्धी असावी, घरातील सर्वजण आनंदी राहावे व आपल्यावर दत्तगुरूंची कृपा असावी यासाठी हे पारायण केले जाते. गुरुचरित्र पारायण करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, ज्यामुळे आपण आज पाहूयात. अधिक मासात गुरुचरित्र पारायण कसे करावे व काय आहेत पारायणाचे संपूर्ण नियम. गुरुचरित्र पारायणाची माहिती आपण आज बघूया. गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध अंतकरणाने वाचल्यास भक्तांना नक्कीच अनुभूती येते व दत्त महाराजांचे आशीर्वाद देखील मिळतात. असे म्हणतात, यंदा अधिक मासाच्या निमित्ताने पारायण करणाऱ्या भक्तांना या पारायणाची सुरुवात संकल्प घेऊन महिनाभरात केव्हाही करावी. गुरुवारी पारायण सुरू करणे उत्तम. आता आपण गुरुचरित्र पारायणाची पूजा विधी बघूया. तर श्री गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय.
एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणपूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचा हार, तुळशी, सुगंधी अगरबत्ती, धूप कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य गोड काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, एक चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी जवळच्या दत्त मंदिरात अथवा श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. आता गुरुचरित्र पारायण करताना काय खावे, काय खाऊ नये, तर श्री गुरुचरित्र पारायण करताना सात्विक, शाकाहारी किंवा एकाच धान्याचे केवळ गहू किंवा तांदूळ जेवण करावे. कांदा, लसूण, मांसाहार आणि बाहेरील अन्न पूर्णपणे वर्ज्य करावे. कडधान्य, द्विदल आणि तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत. फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ फराळासाठी खाऊ शकतात. गुरुचरित्र पारायण करताना आहाराशी संबंधित खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आता गुरुचरित्र पारायणाचे नियम बघूया आपण. तर श्री गुरुचरित्र पारायणाला बसण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालू शकता. श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचनास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत आपल्या घरात शिजवलेले अन्न ग्रहण करावे. दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. मुगाची खिचडी चालू शकते. 7ही दिवस सात्विक अन्न खावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याची चप्पल घालू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी घरात किंवा देवघरात गोमूत्र शिपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर जरूर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी सकारात्मक रहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत रहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.